हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग कथेला सुरुवात करूया. बाजार म्हणजे फक्त वस्तूची खरेदी विक्री होत नाही, तर बाजारामध्ये अजूनही काही विकले जाते. बाजार म्हणजे जिथे माणसाची किंमत ठरते, भावनांची बोली लागते आणि स्वप्न विकली जातात, असा एक बाजार. ज्या बाजारात शरीरही विकले जाते आणि मनही, असा तो बाजार. निशा याच बाजारातील एक वस्तू. भलेही ती वस्तू नसली तरी जिवंतपणे विकली जाणारे एक शरीर आहे. या शरीराची अलौकिक सौंदर्यवती असलेली ही निशा. लोक तिला निशी म्हणतात, पण तिचं खरं नाव कुणालाच माहिती नाही. तिचं गाव, तिचे आई वडील आणि तिचं बालपण हे सारं एका अंधाऱ्या खोलीत बंद आहे. त्या बंद खोलीत अजून हजारो गोष्टी एका अर्ध्या जळलेल्या पुस्तकात आहेत. आता हे अर्ध जळलेले पुस्तक प्रत्यक्षात म्हणा की तिच्या भावनांची पाने म्हणा, पण शब्दांच्या जाळ्यात जसे मोती चमकत असतात, तसेच निशा नावाचा एक मोती या बाजारात चमकत आहे. निशा कुठून आली, कोण आहे, इथे कशी आली, या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला तिच्या तोंडातून निघालेल्या शब्दांनी समजेल. मी मूळची एका छोट्या गावातली. तिथं एक साधी स्वप्नाळू मुलगी होते. मला वाटायचं की मी मोठी होऊन शिक्षिका होईल, पण गरिबीने माझ्या स्वप्नावर घाला घातला. घरात 2 वेळचं जेवण मिळणंही कठीण होतं. अशा परिस्थितीत माझ्या एका जवळच्या नातेवाईकांनी शहरात चांगल्या नोकरीचं आमिष दाखवून मला मुंबईला आणलं. पण ती नोकरी नव्हती, तो एक सौदा होता. मला एका कोठडीत कोंडले गेले, जिथं रोज रात्री वेगवेगळे चेहरे समोर यायचे. सुरुवातीला मी खूप रडले, ओरडले, पण माझ्या रडण्याचा आवाज ऐकायला कोणीच नव्हतं. हळूहळू मी शांत झाले. माझं रडणं थांबलं, पण आतून मी पूर्ण रिकामी झाले. आता मी आरशात बघितल्यावर मला निशा दिसत नाही, फक्त एक निर्जीव देह दिसतो. एक असा देह ज्यांची बोली रोज रात्री लागते. माझ्या शरीरावरच्या प्रत्येक जखमेची एक कहाणी आहे आणि माझ्या डोळ्यात एक शांत वादळ आहे. बाहेरून मी हसते, सजते, पण आतून मी रोज मरते. बाजार हाच माझा पत्ता आहे आणि निशी हेच माझं नाव. पण या नावापलीकडेही माझं एक अस्तित्व आहे, जे फक्त मलाच माहिती आहे. या नावापलीकडेही माझं एक अस्तित्व आहे, जे फक्त मलाच माहिती आहे. माझा दिवस रात्री सुरू होतो. मी तयार होते. मेकअपचा जाड थर चेहऱ्यावरील वेदना लपवतो. माझ्या डोळ्यातले कोरडे अश्रू फक्त मलाच दिसतात. मग मी त्या बाजारात उभी राहते, जिथे प्रत्येक येणारा ग्राहक माझ्याकडे एखाद्या वस्तूप्रमाणे पाहतो, तिच्या किमतीचा अंदाज लावतो. मी त्याच्यासाठी फक्त एक ध्येय असते, ज्याचा वापर ते त्यांच्या इच्छेनुसार करतात. माझ्यासमोर अनेक प्रकारचे लोक येतात. काही जण मला वाईट नजरेने पाहतात, तर काही जण दया दाखवण्यासारखं नाटक करतात. काही जण मला वाईट नजरेने पाहतात, तर काही जण दया दाखवल्यासारखं नाटक करतात. काही माझ्याशी आपुलकीने बोलतात, पण त्यामागेही त्यांचा स्वार्थ असतो. त्यांची मानसिकता वेगळी असते. त्यांना रिक्त व्हायचं असतं. माझ्या मनात एक प्रश्न नेहमी असतो, मी या परिस्थितीतून कधीच बाहेर पडू शकणार नाही का? बाहेरचं जग माझ्यासाठी परकं झालं आहे. माझ्याकडे कोणीच नाही. माझं घर, माझे आईवडील, माझं गाव, या सगळ्या आठवणी आता धूसर झाल्या आहेत. तरीही माझ्या आयुष्यात एक आशेची बारीक किरण आहे. ती म्हणजे संध्या नावाची एक मुलगी, जी माझ्याच खोलीत राहते. ती माझी मैत्रीण आहे. ती माझ्यासारखीच आहे.
पण तिच्या डोळ्यात अजूनही जगण्याची उमेद आहे. ती मला सांगते, निशी, आपण एका क्षणी यातून बाहेर पडूच. ती मला सांगते, निशी, आपण एका क्षणी यातून बाहेर पडूच. मला तिचं बोलणं ऐकून थोडी हिंमत मिळते. माझ्या आयुष्यात बाजार हा शब्द खूप मोठा आहे. तो माझ्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. पण माझ्या आतमध्ये एक निशा अजूनही जिवंत आहे. ती अजूनही स्वप्न बघते. भले ती स्वप्न आता फक्त रात्रीच्या अंधारात दिसतात, पण याच आशेवर मी जगत आहे. एका अशा दिवसाची वाट पाहते जेव्हा हा बाजार बंद होईल आणि माझ्या आयुष्यात एक नवा सूर्य उगवेल. माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा वेगळा असतो, पण त्यांच्या मागचा हेतू सारखाच असतो. रात्रीच्या अंधारात मला अनेक चेहरे दिसतात. रात्रीच्या अंधारात मला अनेक चेहरे दिसतात. काही चेहरे विकृत वासनेने भरलेले असतात, काही थकलेले, काही दुःखी आणि काही हताश. त्यांच्या आयुष्यातील रिकामेपणा भरून काढण्यासाठी ते इथे येतात आणि जाताना मला अजून रिकामं करून जातात. माझ्यासाठी ते फक्त ग्राहक नाही, तर माझ्या आयुष्याच्या पात्रात जमा होणारे घाणेरडे पाणी आहे. माझ्यासाठी ते फक्त ग्राहक नाही, तर माझ्या आयुष्याच्या पात्रात जमा होणारे ते घाणेरडे पाणी आहे. एकदा एक वृद्ध गृहस्थ आले होते. त्यांचे डोळे खूप उदास होते. त्यांनी मला स्पर्शही केला नाही, फक्त माझ्यासमोर बसून रडले. ते म्हणाले, माझी मुलगी तुझ्या एवढीच आहे. तिच्यासाठी मी खूप स्वप्न पाहिली होती. ते मला त्यांच्या मुलीबद्दल सांगत होते आणि मी ऐकत होते. माझ्या चेहऱ्यावरचा मेकअप त्यावेळी खरं काम करत होता. तो माझ्या डोळ्यातले अश्रू लपवत होता, कारण मला त्या क्षणी त्यांची मुलगी व्हायचं नव्हतं. मी फक्त निशी होती, जी त्यांच्यासमोर बसून त्यांचं दुःख हलकं करत होती. संध्या माझी मैत्रीण, माझ्या आयुष्यातली एक खास व्यक्ती आहे. आम्ही दोघी एकाच खोलीत राहतो. आमचं दुःख एकच आहे, पण आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. संध्या कधीच हार मानत नाही. ती नेहमी म्हणते, आपण या दलदलीतून बाहेर पडणारच आहोत. ती तिच्या स्वप्नाबद्दल बोलते की तिला एक दिवस स्वतःचा लहानसा व्यवसाय सुरू करायचा आहे. तिच्या बोलण्यातून मला एक वेगळीच ऊर्जा मिळते. एकदा संध्या खूप आजारी पडली होती. तिला दवाखान्यात नेण्यासाठी कोणीच नव्हतं. त्या रात्री आम्ही ठरवलं की आता हे आयुष्य संपवूया. पण दुसऱ्या क्षणी आम्ही एकमेकींकडे बघितलं. आमच्या डोळ्यातून पाणी येत होतं, पण ते दुःखाचं नव्हतं, ते जगण्याच्या इच्छेचं होतं. आम्ही एकमेकींना मिठी मारली आणि त्याच क्षणी आम्ही ठरवलं की आपण दोघी मिळून या परिस्थितीतून बाहेर पडू. ती संध्याकाळ माझ्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची होती. तर कथा आवडल्यास कथेला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि तसंच चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. कथा आवडल्यास कमेंट नक्की करा. पुढील भाग नक्की वाचा आणि कथेला प्रोत्साहन नक्की द्या.